तर मंडळी आज आहे ना जास्त पसारा न घालता अगदी झटपट तयार होणारी उपवासाची हलकी फुलकी जाळीदार इडली आणि चटणी बनवूया। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या भगर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। सोबतच पाव वाटी साबुदाणा देखील भिजवून घेतलेला आहे। भगर आणि साबुदाणा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। त्यामध्ये अर्धी वाटी दही, चवीपुरतं मीठ घालून पाणी न घालताच मिक्सरवर फिरून याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी ओल्या नारळाचे काप, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 वाटी दही, 1 हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ घालून पाणी न घालताच मिक्सरवर फिरून छान अशी बारीक चटणी वाटून घेतलेली आहे। आता इडलीचं जे बॅटर आहे त्यामध्ये 1 सॅचेट इनो घालून मस्त याला फेटून घ्यायचं, म्हणजे मग इडली छान जाळीदार हलकी फुलकी होते। आता प्लेटला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये इडलीचं बॅटर घालायचं आणि इडली स्टीम करण्यासाठी कढईमध्ये बघा मी पाणी छान असं उकळून घेतलेलं आहे। त्यावरती जाळीदार प्लेट घालून यावरती ह्या प्लेट ठेवून इडली आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी छान अशी वाफवून घ्यायची। वाफवून घेतलेली इडली आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची। त्यानंतर इडलीच्या कडा मोकळ्या करून बघा मस्त अशी हलकी फुलकी जाळीदार